नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये या सेक्शनमध्ये डिटेल माहिती सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज करायचे होते, फॉर्म भरायचे होते ते बंद झाले आहेत। तर आता फॉर्म कुठे भरायचे त्या रिलेटेड महत्त्वपूर्ण GR आहे, एक मोठी बदल केलेला आहे। महाराष्ट्र सरकारने डिटेल GR दिलेला आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत तुम्हाला आता एकाच जागी जाऊन फक्त अर्ज करता येतील, त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही। त्या रिलेटेड डिटेल GR आहे, डिटेल बातमी सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ हा पहा। तर तुम्ही आत्ता जर फॉर्म भरायला गेला लाडकी बहीण योजनेची, जर तुम्ही फॉर्म भरायचे ट्राय करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं नोट येत असेल, नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा, असं तुम्हाला त्यामध्ये येत असेल। लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही आता फॉर्म भरत असाल तर म्हणजे आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकत नाही। काल 6 तारखेला एक GR आलेला आहे, त्या रिलेटेड लाडकी बहीण योजने रिलेटेड तुम्ही कोठे जाऊन फॉर्म भरायचा आहे। तर तुम्ही आता बघू यामध्ये तुम्ही पाहतच आहात, तुम्ही काय यामध्ये नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा अशा प्रकारचं सांगत आहे। त्यामुळे नवीन फॉर्म भरताना तर डिटेल GR आपण पाहणार आहे, अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ हा पहा। आता मी तुम्हाला GR दाखवतो, GR मध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। तर हा GR आहे, तुम्ही पाहू शकता, काल चाललेला आहे 6 सप्टेंबर 2024 हा GR आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा GR आहे। 6 सप्टेंबर 2024 हा GR आहे। प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे पहिला 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती, परंतु आता योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर शासन निर्णय काय आहे त्या रिलेटेड की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख, CMM, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। म्हणजे आता फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकाच लाडकी बहीण योजनेचे, म्हणजे तुम्हाला जाऊन अंगणवाडी सेविकेजवळ किंवा अंगणवाडी जी आहे तुमच्या नजीकची अंगणवाडी आहे तिथे जाऊन अंगणवाडी सेविकेजवळ तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। बाकीचे जे प्राधिकृत होते व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले होते अधिकार ते रद्द करण्यात येत आहे असे सांगण्यात आलेलं आहे। सबब या शासनाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे काल हा GR आलेला आहे, कालपासून पूर्णपणे 6 सप्टेंबरपासून पूर्णपणे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे असे सांगण्यात आलेलं या GR मध्ये। म्हणजे आता तुम्हाला अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकेमार्फतच फॉर्म भरावा लागेल लाडकी बहीण योजनेचा। हा महत्त्वपूर्ण GR आहे लाडकी बहीण योजने रिलेटेड, डिटेल माहिती सांगितलेली आहे, जो इम्पॉर्टंट GR आहे। म्हणजे आता तुम्हाला जाऊन अर्ज भरायचा असेल नवीन लाडकी बहीण योजनेचा तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज भरावा लागेल। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल।